एक मोठी बातमी समोर येते पुण्यामधनं। पुण्यामध्ये तब्बल 15 लाख लिटर विषारी दारूची निर्मिती करण्याचा कट हा उधळण्यात आलाय। विषारी दारू निर्मितीसाठी वापरलं जाणारं हजारो लिटर रसायन हे जप्त करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यामधल्या कुरकुम इथल्या एका कारखान्यातनं 3420 किलो वजनाचा पिवळ्या रंगाचा एक स्फटिक या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, पुण्यामध्ये आम्ही पाहतोय विषारी दारू करण्याचा कट उधळण्यात आलेला आहे, नेमकं हे प्रकरण काय? काही दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाहिलं असेल विषारी दारूमुळे अनेकांचे जीव गेले होते। त्याच पार्श्वभूमीवर आता अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने धडक कारवाई केलेली आहे। पुणे जिल्ह्यातल्या कुरकुम इथल्या एका कारखान्यामधून तब्बल 3000 किलोचं एक पिवळ्या रंगाचं रसायन जे आहे ते तपासणीसाठी नेलं होतं आणि त्यानंतर हे रसायन जे आहे ते विषारी दारूसाठी निर्मिती करण्यात आलं होतं। असा जो तपास आता पुढे आलेला आहे आणि त्यातून हजारो लिटर लाखो लिटरची जी विषारी दारू आहे ती देखील बनवण्यात येणार होती। मात्र हा कट वेळीच अँटी नार्कोटिक्स फोर्सने उधळून लावलेला आहे, त्यामुळे मोठी कारवाई ही म्हणावी लागेल। तब्बल 5800 लिटर रॉ केमिकल सुद्धा या कारवाईमध्ये ANTF जप्त केले। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ही मोठी बातमी आहे पुण्यामधनं। पुण्यामध्ये विषारी दारू तयार करण्याचा कट उधळण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातल्या कुरकुम इथली घटना आहे। इथल्या कारखान्यातनं 3420 किलो वजनाचा एक स्फटिक सदृश्य पदार्थ तसंच ते तयार करण्याकरता लागणारं काही लिटर रॉ केमिकल हे जप्त करण्यात आलंय। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।